मैं हूं अरुण मिश्रा। आप देख रहे हैं इंडिया 10 टीवी न्यूज, जिसके माध्यम से हम दिखाते हैं हर घटनाक्रम को। आइए देखते हैं क्या रही आज शहर में विशेष। भिवंडी महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का 134वें जयंती समारोह बड़े ही धूमधाम और उल्लास के साथ मनाया गया, जिसमें भव्य विशाल रैली निकालकर बाबा साहब के चाहने वाले धूम मचा दिए। तो वहीं पर अलग अलग संस्थानों ने मंच लगाकर लोगों का स्वागत सत्कार किया। इस अवसर पर आरपीआई भिवंडी शहर अध्यक्ष महेंद्र गायकवाड़, आरपीआई अल्पसंख्यक सेल के अध्यक्ष गुलाम खान, लक्ष्मण महात्रे, विकास निकम व कई अन्य गणमान्यों ने अपने अपने विचार व्यक्त किए और बाबा साहब अम्बेडकर की जयंती पर क्या कहा, आइए सुनते हैं। डॉक्टर बाबा भीमराव अंबेडकर का जो जयंती है, मैंने इस देश के अंदर बहुत जयंती देखा, लेकिन जिस तरीके से हमारे परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जयंती मनाया जाता है, इसमें हिंदू मुसलमान सब मिल करके जिस खुशी से मनाते हैं, मैंने कोई जयंती अभी तक ऐसा देखा नहीं। आज मैं पूरे देशवासियों को इस जयंती की शुभेच्छा देता हूं और सबको आपस में मिलजुल करके रहने की सलाह देता हूं और यही उम्मीद करता हूं लोग आज के दिन एक दूसरे की खुशी में शामिल हो और जयंती को आगे बढ़ाएं। आज बाबा साहब अम्बेडकर का 136वां जन्मदिन जयंती मनाया जा रहा है। भिवंडी नहीं है, महाराष्ट्र नहीं है, इंडिया नहीं है, वर्ल्ड में पूरा जयंती मनाया जा रहा है। जहाँ जहाँ इंडिया के लोग हैं, हर रोड में हर जगह बाबा साहब की जयंती मनाई जा रही है। बाबा साहब इतने महान है कि पूरा देश उनपे ही चल रहा है। जब से संविधान लिखा है, संविधान निर्माता बाबा साहब अम्बेडकर, उनको कब का भारत रत्न दिया था। भारत रत्न नहीं जल्दी दिया, कांग्रेस का राज्य था, आज बीजेपी का है। अब होता भारत रत्न की जरूरत नहीं हमको, उनको देना मांगता विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ज्ञानी, ऐसा मुझे देना चाहिए था। जो विश्व के विद्यापीठ कोलंबिया उसके गेट में लिखा है द ग्रेट अम्बेडकर, सबसे होशियार विद्यार्थी लिखा है, उसी जगह पढ़ा है, उसी देश में लिखा है कि सबसे वर्ल्ड में सबसे अच्छा है एकदम होशियार विद्यार्थी, मतलब BR अम्बेडकर, मतलब डॉक्टर भीमराव अम्बेडकर, ये सबसे होशियार विद्यार्थी। वो बोले कि हमारे देश में अगर होते हैं तो हम चौरा पे उनका सोने चांदी की मूर्तियां बनाते और बाबा साहब को मानने वाले भी पूरे और इंडिया में सबसे अच्छा है तेलंगाना, आंध्रा में 78,000 मूर्तियां थी 2 साल पहले, अब 1 लाख के आगे गई है। तेलंगाना में अभी कम से कम 60,000 मूर्ति लगा गया है। वहाँ कभी विटंबना होती नहीं है, वहाँ कभी ऐसा छल कपट। 134व्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सन्माननीय मंच आणि सगळे माझे बंधू, सर्वप्रथम सगळ्यांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज खरोखर ज्यांनी मानवताचा धर्म कसा पाळावा हे लोकांना पूर्ण देशाला शिकवलं आहे, आज त्यांची जयंती आहे। पण समाजाने आज पण समाजाला काही वेळ दिलेला, काही वर्ष दिलेली, तर ह्या वर्षामध्ये आपण समाज बाबासाहेबांना वाटलं तर समाज पुढे जाईल, पण समाज अजूनही पुढे जाऊ शकला नाही, कारण का काही लोक अजून समाजाची गरीबच राहिलेली आहेत। पण मी बोलतो, डॉक्टर साहेबांचं म्हणणं होतं का शिका, अजून आपल्याला शिकण्याची गरज आहे। आपल्या समाजातले बहुतेक लोक आज शिकून डॉक्टर, इंजिनियर, वकील मोठ्या मोठ्या पोस्टावर गेले आहेत आणि समाजाची सेवा करत आहेत। डॉक्टर साहेब एक व्यक्ती ज्यांनी शिकून पूर्ण विश्वाला एक वाट दाखवली। माननीय महेश चौगुले साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्याम पाटील साहेब, संजय काबूकर आणि हे विचार मंच, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत आणि या शोभायात्रेमध्ये सर्वांचं स्वागत आणि आले इथे येणाऱ्या भीमानुयायांचं स्वागत करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे स्वाभिमानी संस्थेनं
इथे हे व्यासपीठ आयोजित केलेलं आहे आणि याच व्यासपीठाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती आणि त्यांच्या कार्यावरती एक प्रसिद्ध आणि करण्यासाठी त्यांनी हे विचारमंच स्थापन केलेलं आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारताचे कायदेमंत्री नव्हते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त या देशाचे घटनाकार नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाची घटना तर लिहिलीच, या घटनेच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकात्मता ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आपल्याला दिली. नाका या ठिकाणी अनेक वर्षापासून या कार्यक्रमाचं ते आयोजन करतात. या कार्यक्रमाला उपस्थित मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय LP गायकवाड साहेब, तसेच ज्येष्ठ माजी नगरसेवक आमचे सभागृहामधले आमचे सहकारी मदनबुवा नाईक साहेब, भाजपा भिवंडी शहराध्यक्ष हर्षलजी पाटील साहेब, विचारपीठावर उपस्थित सर्वच आमचे सहकारी, आता आलेले आमचे पाटील साहेब, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना देऊन केवळ अनुसूचित जाती जमातीवरती उपकार नाही केले तर सर्व भारतात देशामध्ये राहणाऱ्या सर्व जाती धर्मातील लोकांवरती खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी उपकार केलेले आहेत. आपण जर या ठिकाणी अनेक वेळा बोललं जातं की आरक्षण हे केवळ बुद्धिस्ट लोकांना दिलं किंवा SC/STंना दिलं, त्यामुळे त्यांना तो फायदा मिळाला, ते पुढे गेले. परंतु बांधवांनो, आपण जर ते कॉन्स्टिट्यूशन संविधान वाचलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं भारतीय राज्यघटनेमध्ये 340व्या कलमानुसार ते आमच्या OBC बांधवांना, म्हणजे त्याच्यात आमचे मदनबुवा देखील आले, या आमच्या OBC बांधवांना सर्वप्रथम आरक्षण दिलं आणि त्याच्यानंतर SC/ST यांना सर्वांना आरक्षण बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. बुवासाहेबांनी बोलल्याप्रमाणे खरंच वर्गाच्या बाहेर शिकून किंवा शिक्षण घेत असताना हलापेष्टा सहन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं, परंतु या संविधानामध्ये त्यांनी कुठेही मनामध्ये खोट ठेवली नाही आणि सर्वप्रथम जो आमचा मोठा भाऊ आहे OBC त्यांना आरक्षण दिलं. मराठा समाजांना जर त्या ठिकाणी त्यांनी मानलं असं तत्कालीन नेत्यांना तर त्यांना देखील या ठिकाणी आंदोलन करावं लागलं नसतं, त्यांना देखील आरक्षण दिलेलं आहे. परंतु ते घेता आलं पाहिजे. बांधव, बाबासाहेबांनी केवळ आरक्षणच दिलं नाही, तर या देशातील जे सजीव वस्तू आहेत, झाड असेल, पक्षी असेल, प्राणी असेल, या सर्वांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून संरक्षण दिलेलं आहे. आमच्या मीडियाला देखील